तर मित्रांनो, तर हे आहे आपले जवळचं पीक. तुम्ही पाहू शकता. आता रात्रीचे 9:30 वाजलेत. आज आपण आपल्या शेतात आलो आहोत आणि आपले जे गडी आहेत ते आज नाहीत, कारण वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून पाडवा नवीन वर्ष चालू व्हायला आणि आपले गडी नाहीत कामावर. तर आपण या ठिकाणी रोही पाहण्यासाठी आलो आहोत, किंवा आपण इथे झोपणार आहोत. आता हे सगळे जवळचं शेत आहे आणि या ठिकाणी रोही येतात. रोहिदास नीलगाय हे आपलं शेततळ आहे. या ठिकाणी आपण या पाळूवर झोपणार आहोत. ही ज्वारी आलेली आहे आपली. पाणी नसल्यामुळे थोडी अडचण झाली आणि आपल्याला अशी राखण करावी लागते, नाही तर आपली रोहिदास वाट लावते. काटे झाले खूप. या ठिकाणी पाणी असते, पाण्याच्या आशेनं रोही येते, पण आपण आता पाणी या ठिकाणी सोडलं नाही. त्याच्यामुळं हे पाणी पिण्यासाठी रोहिदास येतात आणि आपले ज्वारी खातात. त्यामुळे आपण पाणी बंद केलं. हे बघा, रोहीची विष्ठा आहे त्यांची, इथं बसत होते. आपलं आहे छोटासा ब्लॉक. सध्या इकडं आजूबाजूला शिवारात कोणीच येत नाही. आपली जवळ थोडी उशीर असल्यामुळे, उशिरा पेरल्यामुळे आपल्याला अशी राखण करावं लागते. पेरणीला उशीर झाला की सगळे पुढचे कार्यक्रम नियोजन बिघडते. त्यामुळे शक्यतो लवकर पेरणी करायला पाहिजे. ही पेरणी आपण डिसेंबर महिन्यात केली होती ज्वारीची, कारण आपण सोयाबीनची पेरणी उशिरा केली, त्यामुळे पुढचे कार्यक्रम सगळे उशिराच झाले. ही आपली बाज. या बाजावर आपल्याला आता झोपायचं आहे.